नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला असं शिवलिंग दाखवणार आहे, जे दर महाशिवरात्रीला थोडं-थोडं वाढत असतं. तर आज मी आलेली आहे वृद्धेश्वर मंदिरामध्ये, जे आमच्या घरापासून खूप जवळ आहे. असं म्हटलं जातं, की दर महाशिवरात्रीला हे शिवलिंग थोडंसं वाढतं आणि म्हणूनच त्याला वृद्धेश्वर नाव असं पडलेलं आहे. ह्या शिवलिंगाबद्दल मी अजून एक कथा ऐकलेली, की नवनाथांच्या भंडारावेळी भगवान शिव आणि माता पार्वती वृद्ध दाम्पत्याच्या रूपात इथे प्रकट झाले होते आणि म्हणूनच याला वृद्धेश्वर नाव असं पडलेलं आहे आणि हे स्वयंभू शिवलिंग आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावणामध्ये इथे खूप मोठी यात्रा भरते आणि खरंच खूप मोठं आणि सुंदर मंदिर आहे. तुम्हाला कधी जायला मिळालं ना, तर नक्की जा आणि खरंच इतकं प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावरती आणि खूप सारे अजून सुद्धा मंदिरं आहेत. आम्ही तिथे गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि हे एक प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यामध्ये तर अतिशय छान वाटते इथे गेल्यावरती. आम्ही रात्रीच्या टाईमला गेलो होतो. त्याच्यामुळे जास्त वेळ थांबता नाही आलं. लकीली आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिर बंद होण्याच्याच टायमिंगला आलो होतो आम्ही आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि मंदिराची एंट्री एकदम नीट आणि क्लीन ठेवलेली आहे. मला हे मंदिर खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. मंदिरातून निघायला आम्हाला खूप रात्र झाली होती. त्याच्यामुळे सगळी फॅमिली आम्ही बाहेरच जेवण केलं आणि आमचा आता परतीचा लवकरच प्रवास सुरू होणार आहे. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.